बरसत असलेल्या मुसळधार पावसाची मुंबईसह उपनगराला रात्रभर झालेल्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। कुर्ला असेल, दादर असेल यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अंधेरी, सांताक्रूज, घाटकोपर, सायन इथे पावसानं तर हजेरी लावलेलीच आहे। तर कोकणासह मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय। त्यामुळे दृश्य बघतोय आपण मुंबईमध्ये सकाळी 6:30 वाजताची दृश्य आहेत। कशा पद्धतीने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज कोकणासह मुंबईला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। ही दादरची दृश्य आहेत। दादरमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। जो महानगरपालिकेने नाले सफाईचा दावा केलेला होता तो अखेर या पहिल्याच पावसानं खोटा ठरवून दिलेला आहे। रस्त्यांवरती पाणीच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणची ही दृश्य बघतोय, दादरमधली ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने रस्त्यांवरती पाणीच पाणी साचलेलं आहे। या पाण्यामधून पादचारी असतील, वाहन चालक असतील यांना मोठी कसरत करावी लागते। किंग सर्कलच्या भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रामुख्याने मोठा वर्दळीचा हा सगळा भाग आहे। आता थोड्याच वेळानंतर आता कामावर जाणाऱ्यांची सुद्धा वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे। ही दोन दृश्य पाहतो, एक दृश्य आहे दादरमधली, एक दृश्य आहे किंग सर्कल भागातली। कशा पद्धतीने पाणी साचायला सुरुवात झाली आपण या दृश्यांमधून पाहतोय। मुंबईसह उपनगराला काल झालेल्या रात्रभर पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। दरम्यान पावसामुळे कुर्ला स्टेशन परिसरामध्ये पाणी तुंबलंय। पाण्यातून वाट काढताना नोकरदारांची चांगलीच कसरत होतीये। महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल सुद्धा झाली आहे। कुर्ला स्टेशन परिसरामध्ये साचलेल्या पाण्याला अतिशय दुर्गंधी असलेला वास येतोय। कुर्ला स्टेशन परिसरातील बेस्टच्या या सगळ्या बस स्टॉपला सुद्धा गळती लागलेली आहे। सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्यांचे मोठे हाल सुद्धा होताना या निमित्तानं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुर्ला बस डेपोच्या बाहेरची ही दृश्य आहेत। आपण बघतोय की पाणी साचल्यामुळे अतिशय घाण वास या पाण्याला येतोय। त्यामुळे हे नाल्याचं पाणी सध्या सगळीकडे साचायला सुरुवात झालेली आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय जो बेस्टचा बस स्टॉप आहे या बस स्टॉपला सुद्धा गळती लागलेली आहे। त्यामुळे प्रवाशांनी नेमकं थांबायचं तरी कुठे, आडोसा घ्यायला असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कुर्ल्यामध्ये एका दृश्यांमध्ये आपण बघतोय की पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। सध्या सकाळची वेळ आहे। सकाळच्या वेळेमध्ये अनेक चाकरमानी हे कामावरती जाण्याची त्यांची वेळ असते आणि या सर्वसामान्य नागरिकांना या पावसाचा फटका बसतोय।